दिनाहुनी दिन माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित दीनानाथा कृपाळुआ दीनानाथा कृपाळुआ सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित तुका म्हणे आता तुका म्हणे आता भले नव्हे मोकलिता भले नव्हे मोकलिता नवे मोकलिता नवे मोकलिता आलो शरणागत आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्याच पाठातील आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाठ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु या अभंगातून एक भगवंताला विनवणी करतात, विनंती करतात. मी दिनाहून दिन देवा, दिनापेक्षा दिन आहे, पण माझा तुला अभिमान आहे. म्हणजे दिनाचा सोयरा पांडुरंग असा त्यातला हे म्हणला गल्ला मला की माझा तुझा अभिमान याचं लक्षात नाही. काय ते सोपं आहे. मी दिनाहून दिन आहे आणि मग दिन लोकांचा देवाला अभिमान आहे. कोणाचा अभिमान आहे? दिनाचा अभिमान आहे. रंजले गांजलेले ते बिचारे दिन आहेत ना. जे का रंजले गांजले सगळ्याची म्हणेल आपण रंजलेले गांजलेले रंजलेले वर काय आणि गांजलेले काय रंजले ते गांजले रंजलेले काय गांजले हा रंजलेले काय रंजले म्हणजे रमले. तुम्ही आम्ही सगळे रंजलेले विषयात रंजले ते रंजले आणि विषयात रंजल्यामुळं त्या विषयाच्या दुःखानं गांजले गांजून गेलेत ना तुम्ही. पोराचं लग्न होईना, पोरीचं जमना, बरोबर आहे, मनासारखं काय होईना, सासूचं सुनाचं जमना, काय काय झाले आणि संसार काय सुटना. मग गांजले की नाही सांगा. रंजल्यामुळं गांजले ना. रंजले नसते तर गांजले. मग आशांना त्याशी म्हणलो पुढे तोची साधू त्याला संत म्हणतात. म्हणजे आशाला टाकून देते ते संत नाही. आशाला धरून वळून वळण आणण्याचा प्रयत्न, बाहेर काढण्याचा प्रयत्न करतय, त्याला काय म्हणा? साधू म्हणा. किती तर वर्णन आहे. मग आता रंजले गांजले त्याचा स्वाभिमान संतांना आहे की नाही? तसा दिनांचा अभिमान देवाला आहे. आणि दिनासाठीच आहे ना, त्याचं नावच आहे दिनांना. किंवा दिनाचा सोयरा पांडुरंग. दिनाचा सोयरा बघा तुम्ही आता पंढरीची दारे दिनाचा सोयरा पांडुरंग. पटपाहे उभा विटेची आवडी कृपाळू तातडे उतावे मागील परिहार पुढे नाही सीन. मागील हे महत्वाचं आहे. कारण उभा विटेवर आणि जे कोणी पाया पडा गेले त्यांना मुक्त करतोय. मागील परिहार म्हणजे मागल तर झालं का ते बघू नका. तुमचं मी मान्य करतो. झालं झालं हो द्या. मागील परिहार म्हणजे मागच्या कर्माचा तुम्हाला परिहार आणि पुढे नाही सीन.
पुन्हा तुम्हाला सीन येणार नाही. झाले या दर्शन, आता दर्शन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? तुम्ही हे के साहेब घेतले बघा, एकदा गेले ना दोनदा पाया पडायचं येतच नाही. तर मी होतो म्हणून त्या दिवशी जमलो ते आम्ही गेलो त्याला त्याच्या तरी गेलो पंढरपुरा 5-6 जण पी साहेबांनी पुन्हा आधी माधवराव होते काही मला वाटते तांबळे साहेब. आता गेल्या गेल्या तर हे करून ठुलतात ते ना, गेल्या गेल्या पास काढून ठुलती दर्शनाची. मग ते झाले दर्शन घ्यायचे सकाळ. पुन्हा यायला वाटायला आणखी दुसऱ्या मुखामाला दर्शन घेऊनच निघालो. ते म्हणले नाहीत मला, गेले माधवराव साहेबांनी त्याला सांगितलं महाराजाला पुढे असं जायचं असते तुम्ही दर्शना प्रकार झाले ना आता काही म्हणून. मग मला साहेब म्हणले हे के साहेब आपला म्हणले मी सांगितलं म्हणजे पंढरी साहेब म्हणून सांगितलं यायला. त्याच्या डोसक्यात पक्क बसलो पाया पडाय कोणाच्या या दर्शन एक ते बरोबर आहे की ह्या बघा सांगितलं नाही काय बाकी लोक ह्या पुढे नाही झाली या दर्शन. हो बाबा पण ती तसं नाही. हे उच्च लोकांसाठी काही जमल पण त्याला तसंच बोलावं लागतं जमतंय. जे पंढरपुरात गेल्या पण समाधान महाराज पाया 25 घंटे आमचा भरत्या हे भरती आपला. आता ते पंढरपुरा वारीहून आला आळंदीच्या 2 वर्षी वारीहून परत मी कार्याला गेलो पंढरीला पण आणखी आळंदीला गेलो सासवडला पुन्हा कार्याला. मग कार्याला गेलो कार्यात कीर्तन झाले केलं. लक्ष्मण महाराजाचा मठ आमच्या गावात आहे चला बरं तिथे कुठं तरी थांबायचं की त्याच्या मठावर जाऊ. लक्ष्मण महाराजच्या मठावर ती म्हणजे या महाराज गेलो तिथं मुक्कामावर राहिलो. सकाळी मला नाटा वया झाल्या जिपरी कामीच आहे किंवा विवाहीन मीच आहे. मग भरताना हा ना माझ्या पोटात हेवी नाही ते नाही निर्मळ मी बरंच सर नाही महाराज म्हणायची हे भारी निष्काळजी हे करायचे आणि तेवढं करून जाय दर्शन राहिले महिना. ते काय म्हणायला माहिती का महाराज म्हणले की ते भाले फाले नीट मी म्हणलं आता टाकून घे ना मग भाले ते सगळे त्या काय म्हणते पालं फालं आता दुपारून रिकामच आहे की काय करायला असतो ते लावून इलेवर लावून घे चुकलं का होते नाही. महाराज म्हणाले की गोपाळपूरला दिंडी घेऊन जाय. मी जाणार होते ना महाराज पुन्हा होतं होते त्याला आपल्याला जायचंय. मी आपलं पुढे लावायला हे मला तिसरंच लावायला मी ह्याच्या तेरे मन की बात माहिती याच्या पोटात काहीतरी काळ ढवळे म्हणजे आम्हाला लक्षात येईना हे दुसरी तुम्ही सांगा. त्याचं राहिलं होतं दर्शन म्हणजे त्यानं पहिल्यांदा घेतलं तरी आणखीन एक बार घेऊन जाव असं डोसक्यातलं येत ते. आणि मग त्यानं ते तसं भाना लावला मी शिवाजीरावला म्हणलं जाऊ द्या त्याचं काही दुसरा घेतो चला आपलं आम्ही आलो. आणि दुसरी मग आल्यावर म्हणते पाया पूर्ण तेच राहिलो होतो म्हणजे आता त्याला काय सांगावं लागेल पाया पड बरं दर्शन झालं नाही वारी करून काय फायदा आहे तो असं सांगावं लागेल बरोबर आहे की नाही असं सांगावं लागतं. महाराज अरे गजानन महाराज आपल्या भक्त मंडळी गेलते ना पंढरपूरला गजानन महाराज होते वारीला आपले गजानन महाराज शेगावकर ते वारी करीत होते ना. हो सगळे मग ते वडाळातले त्या काळातले हे माणसं त्यांचे भास्कर पाटील ते शिष्यमंडळ बंकटलाल हे तर सोबती होतेच की पण आणखीन काही वडाळातले म्हणजे विदर्भातले लोक आले त्यांचं ते विदर्भातला मोठं आता येत ना तिथं मग ते आणि मग सगळे लोक त्या काळात मोठा आवड ते कारोडान हेन तेन हागवणीन हेन तेन लय होतं ते परेशानी जुना काळ आहे ते. आपल्याला लहानपणी तर होत्या ना उलट्या सणात होत होत्या वाकाऱ्या होत होत्या काय होतं ते इंजेक्शन करायचं लय होतं लहानपणी एसटी उतरले की नाही ते इंजेक्शन त्यानंच धनकुट येत होतं माणसाला आधी बरोबर आहे की नाही येत होतं बघा लय परेशानी आहे. मग ते तिथे मग काही लोक दर्शनाला समूहानं जात होते गेले दर्शन आणि हे ते दर्शन झाले. त्याच्यातला त्या गडबडीत विठ्ठल काय नावाचा माणूस कुठंतरी गेला त्याचं नाव विठ्ठल होते कुठंतरी गेला होता ते आणि ते नव्हता तेव्हा. आता हे लोक गेले निघून पाया पडायला आणि ते एकटंच राहिले लक्षात आलं का सगळे पाया पुणाल्यावर त्याच्यावर पडली पण कुठं मिळतात म्हणले आता होतंय का दर्शन म्हणले आता उद्या तर जायचंय दर्शनच होत नाही तुला आणि कसं होईल दर्शन आता उद्या सकाळ सकाळ निघायचंय. बरं पहिलं मान तितक्या लांबली माणसं एकटं मागं राहणं जमत नव्हतं गाड्या बैलांना पायानं जायचं कसं मागं राहणं शक्य हा आता तो दर्शन मर म्हणले कुठं बोंबला गेलत असतो त्यानं लहान काय इतक्या लांब येऊन म्हणला पायानं टमाल्या खात येऊन विदर्भातून काय फायदा झाला तो हा कोण म्हणाले
त्याला लहान तोंड केलं काय तो दर्शन नाही म्हणला खरं माझ्या चुकलं म्हणला मी कुठे गेलो तुम्हाला तुम्ही गेले मला निघून असा बोंबला फिरतो सर असं काय म्हणते ते मला ते गप्पी म्हटलं गजानन बाबा म्हणले तुला लई दर्शनाशिवाय आतुरता लागली त्याचं दर्शन नाही झालं आणि सगळे होडे करायला याला दर्शन झाले म्हणजे बापुना काय नाव आहे नाही बापुना नाव आहे बापुना तुझे दर्शन आहे होय म्हणला महाराज दर्शन झाले काय करू सगळ्याची झाली म्हणला मैर झाली म्हणला आता उद्या तर सगळे निघणार आहेत म्हणून माहीत काय होतं दर्शन आता रात्र झाली म्हणला आता जवळ दुगंध झाले काय गोड कोण तुला दर्शन पाडणार मी गोळीतो कोण म्हणले चल म्हणले कोठोडी नेलं का कोठोडी मठावर आणि महाराज उभा टाकले पाहिजे कमरे हात ठुले कोणी कमरे हात ठुले पाय जोडले आणि साक्षात विठ्ठला रूप धारण केलं महात्मे येत नाही हो योगी येते साक्षात विठ्ठल रूप ते गजानन बाबा महाराज लोपले तिथे म्हणजे आपलं शरीर गुप्त केलं आणि भगवंताचं शरीर त्याला दाखवले पण म्हणजे पाया पडला कोण आहे पांडुरंग येते त्याला पांडुरंग दिसला ना दुसरं कोणीच नाही हो झालं का दर्शन तू बघ मी तुला साक्षात दर्शन दिला हो आता काय करू नाही ना नाही पाठीनं हात ठेवला म्हणजे मग म्हणले त्या स्वप्त्याला त्याचं दर्शन झालं विचारा त्याला ते कवा केलं ते मला गेलाच नाही कवा केलं ते म्हणला झालं रे झालं तुमच्याहून चांगलं झालं बसा बोंबलं बारी नाही काय नाही असं दर्शन हे दर्शन महत्वाचं आहे कोणाचं बापना काळाचं झालं का असं दर्शन आणि मग असं दर्शन झालं मागे पर्याय पुढे राहायची ना बरोबर आहे म्हणजे मला हे म्हणायचं की दिनाचा सोयरा आहे ना महाराज करविले भक्ताला की विठ्ठल दर्शन करविले भक्ताला की विठ्ठल दर्शन आरतीत वर्ण नाही करविले भक्ताला की विठ्ठल दर्शन त्यांच्या भक्ताला विठ्ठल दर्शन आणि संतांच्या संगतीत देव असतो त्यांनी रूप धारण केलं नाही देवानं रूप धारण केले त्यांचे यांनी रूप देवाचं धारण केले असं नाही बरं निर्गुण निराकार परमात्मा अव्यक्तो यमचिंत्यो बरं काय मविकार्यो यमुच्यते असा हा परमात्मा तोच परमात्मा संत रूपानं नटलाय म्हणून बरं काय आत्मज्ञानी चोखडी तिथे संत ते माझी वळो पळवळी पळू का अवळी कामिनी माझे रूपडे संत कळलं आणि अशा प्रकारे बोधातून दर्शन होणं आणि ते दर्शन महत्वाचं आणि असं दर्शन झालं तर मागील परिहार पुढे नाही दिन आणि मग ते दिनाचा सोयरा पांडुरंग आहे म्हणून तर माझा तुझं अभिमान म्हणजे काय आता पुढे आपलं चाललंय मी तो आलो शरणागत बद्दल आपलं वर्णन 2 दिवस झाले काय मग शरणागत तुम्हाला कळणार नाही किती प्रकाराने शरणागती आहे कोणते प्रकार अनुकूलस्य संकल्प हा प्रातिकूलस्य वर्जनम रक्षति विश्वासो गोप्तुत्वं वर्णम तथा अतमनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती 6 प्रकाराने शरणागती तिचं विश्लेषण सुद्धा 2 दिवस केले विस्तारही केलाय अशी शरणागती केल्यावर मग परमात्मा आणि मग त्याला आपल्यास करतो नवे माणूस परमात्मा रूप होतो अशी शरणागती करणारा माणूस देवच होतो वेगळा राहत देवाहून वेगळा राहत नाही आणि हे म्हणायचे मंदवले हे म्हणायचे कोणला मंदवले नाही रावणाला बरं मंदवलेला नाही रावणाला म्हणायचे की हा ज्या वेळेला बिभीषण शरण तर आधीच गेला सुंदरकांडात गेला आहे शरण सुंदरकांडाच्या अतिरशी म्हणजे शेवटी बरोबर आहे समुद्र बांधणं झाला काय नव्हता सारा काय नाही समुद्र शरण आला हा दोघांना हे नाही सांगितलं पुन्हा काय थोडं काय नाही बिभीषण नदी बिभीषण होता ना तेव्हा बिभीषण आधी गेलाय शरण समुद्र बांधायच्या आधी सेतू बांधायच्या आधी गेलाय होय लक्षात रामायणाच्या रीने भोपडी
भाऊ शेतू मारल्यावर गेला बिभीषण का आधी गेलाय हो? आधी चालाय असं हो नाही हो महाराज शेतू मारल्यावर गेलाय हा आधी घ्या आकाश मार्गाने गेले आव आकाशानं जाऊ द्या नाही भोईनं जाऊ द्या हो आपला ते नाही प्रश्न चालला सेतू बंधन झाल्यावर गेला का सेतू बांधायच्या आधी गेला हे चालल्या आधी गेला हा आधीच गेला मग आता जर हुटकळत आता आम्ही बकळत नाही नाही आता बकळत नाही बकळत पुढे पेढ्याचे पुढे हे काही बक्कळ फेडलं. एक जणांना आधी गेला म्हणून सगळे हो आधीच गेला माहिती नाही. हे तर एक मत झालं हो. हे अंदाज मत आहे हे पक्क मत नाही कसं मत झालं हे अंदाज मत झालं हे एक हो म्हणलं तेच हो म्हणायला हा बर मग ते थांबा कवाडा घाला रे अडगळा हा बिभीषण म्हणला शिकवाय गेलता बिभीषण रावणा शिकवाय गेलता बरोबर आहे ना रावणा आणि ते बी जात नव्हता माय म्हणली काही कशी म्हणली बिभीषणा इकडे ते राम लंकेला येऊन ठेवलं काय म्हणली त्याला सांग त्या रावणाला सीता देऊन टाक म्हणा आपल्या कुळाचं परिणाम होईल खानदान वाचल नाही तर सगळे खानदान आहे डोळ्याने इकत मरल मी म्हातारी झाली आता काही कशी नाव आहे काय आणि मग माझ्या त्या डोळ्यात इकत नाचू पण तू लेकर पोरं मेल्यावर मला बरं वाटते का तू रावला ते म्हणला आई काय सांगा कोणी सांगितलं त्याला ऐका दादा कोणी सांगून बघितलं पण ते ऐका नाही हो ग मला कातूवर मी युवराज आहे म्हणजे आणि युवराजाने राजाला काय सांगावं आता ते श्रेष्ठ पद आहे बरं थोरले भाऊ आहे नाही म्हणजे भावाभावाला विचार सांगायला हरकत नाही काय असेल तर थोड्या तुकडाला बोलावं लागते गोळीनं बोलून सांग शिकव त्याला आणि वही थोडं मी तुला काकवते ते वागा बिभीषणला पोटाला धरलं जाय आई तुझ्यासाठी जातो म्हणला त्याला बोललं तरी सहन करतो काय करावं आता पण ती मानणार नाही मला खरे खात्री केली गेला बिभीषण ते सांगू लागला कोण बिभीषण राजाला बोलायला म्हणजे राजा म्हणला या युवराज बोलायला का या बसा बसा आता युवराज आहेत आपण बसला सिंहासना बाजूला उशीर व्हायला कशी काय काल मुद्दाम बोलाय युवराज ही सगळी हकीकत सांगितली किंवा सीता असा सांध्यापासून आपल्यात काय घेऊन उमटले ते हनुमान आला लंकेची धिंगाणा करून गेला ते सगळं लंका पाडापड गेली सगळी लंका जाळून टाकली ते सगळे संकट आले हो हे आपले राक्षस तुमचे मंत्री नाहीत सर्वता रायाचे भीते विचारी यालाही म्हणशी दयाशी मंत्री रायाचं हित करीत असतील ते मंत्री असतात हे मंत्री तुझे असे नाही आहेत झोपा काढायला घेतली काही बघत नाही ते आणि आपल्या येऊन उराव मरण आदळलं तरी ह्याला पत्ता नाही रावण झाला गरम असं वर्णन आहे की नाही तिथं रावण कोणावर गरम झाला मंत्र्यावर आणि मग ते म्हणून राहिले उठून उभा राहून त्या मंत्र्यावर राहून गरम झाला तुम्ही म्हणे बायकाच्या डोसक्यावर खांद्या मांडीवर उसळ येऊन निसता दारू पेता पंचमदानं उन्मत झालात म्हणला तुम्ही माझ्या कार्याची तुम्हाला आठवण राहिली नाही मूर्ख हो राम येऊन उद्या उरावा आदळला तरी तुम्हाला पत्ता नाही काय झोप घेतल्या तुम्ही सेतूबंधन करून द्यायला पाहिजे होतं तुम्ही जर सावधान असते तर त्या शेता सेतू होली नव्हता तुम्ही काय झोपा काढल्या का आता कातवायला बिघडला राहू त्या प्रधानाला वाटलं की युवराजा येऊन त्यानं कांडी ठेवली आणि आमच्या छडा व्हायला मग एक प्रधान आपला बळजापणा प्रहस्त प्रधान उठला ते म्हणला बघितलं का राजा तुम्ही उगाच झोप घ्या मी एकटा प्रहस्त कोण ते राम कोण माणसं दोन राम लक्ष्मण पाले खाणारे माकडं हे माझा अष्टपावली मुसळे म्हणला हातात मुसळ शस्त्र होतं त्याच्या अष्टपावली म्हणला हा तिथं फिरवायला कुठं एक एका मुसळाच्या ठ्याक्यात एक एक मारतो म्हणला तुम्ही बिनघोर सीता भोगा गबा कोण सांगायला याचं ऐकलं की महापौर उठला महोदर उठला तर ते सगळं सांगत बसायला वेळ लागला महाराज एकाला एक बळजापणा एकावून एक बळजापणा एकावून एक बळजापणा सांगू लागले रावणाला म्हणजे समाधान करण्यामुळे हो हे ऐकले बिभीषण काटवला मूर्ख आहे म्हणला हे प्रस्त
त्याला कवडीची अक्कल नाही. ह्याचा पोरगा जंबोमाळीच्या हाणण्यानं मारला तेव्हा तो मुसळ कुठे गेल तर म्हणला, तेव्हा तर बायका सरकट रडत बसला असतो. आणि आता राजाला शेतामध्ये म्हणजे तुम्ही भरवायलेत आमच्या रावणाला आणि ह्याला गेलं तुम्ही केले असा अनाचार करण्यात, असं वर्णन नाही बरं तिथं की नाही भाऊ. हो हो कवा मग विभीषण चरण गेला शिव तू बाहेर टाकायची आता बांधला काय की हो आता मला- पाच-सहा पुढे झाले तयार, हा? 5-6 पुढे तयार झाले. बदलत ते रे हे बदलत हे बदलल्याशिवाय राहतच नाही. पुढे चला ह्या सगळ्या भानगडी आणि मग ते बिभीषणला डर काय इंद्रजित पुन्हा का तवला ना. हा इंद्रजित म्हणजे हे इंद्रजित बळजबपणा सांगायला म्हणजे हनुम्यानं मारलं तेव्हा म्हणजे लपून बसला विवरान कोण हे इंद्रजित. तेव्हा कुठे गेलता म्हणले किंवा पुरुषार्थ बापाला शिकवायला झोपवायला तू बापाला असलं गावडा असतंय का तू आणखीन माथ्याचा झाड वाळला नाही बटावलं दूध वाळलं नाही आणि बळजबपणा करतो. राम एका पानानं उडवील तुला मूर्ख आहेस तू पुण्याला कातवाय असून. मग ते सगळ्या छडा झाल्यावर मग सगळे जरा उठले त्यापैकी इंद्रजित जास्त उठला घरचा आहे ना ते म्हणा ताता तुम्ही कसं बोलायला तुम्हाला तात्या म्हणजे तात्या तुम्हाला कळायले का. अहो पाठी थापटली आहे येडका तो अधिकच हानी धडका. येडक्याची पाठ थापटावं लागते ती धडका आणल्याशिवाय. तसे आपल्या प्रधानाला तुम्ही मोठेपणा द्यायचा सोडून देऊन तुम्ही त्याची हानी करायची मानहानी हे चुकायले तुमचं. म्हणजे आपले प्रधान आहेत ना याला काय करायला पाहिजे तुम्ही मोठेपणा द्यायला पाहिजे. वारे वा आपले प्रधान हा हे मारल्याशिवाय राहतच नाहीत आम्हाला असं म्हणायचं सोडून दिलं तर तुम्ही आपलं म्हणले त्याच्या विरुद्ध बोलायले प्रधानाची मानहानी करायले असा म्हणू लागला कोण म्हणजे चुलत्याला धोन काय पुतण्या. मग चुलता बी कातवाला गपची बस म्हणे तुला काय असं बरंच झालं. आणि पुन्हा रावणा तू हेच ऐकू त्या पोराचं ऐकू नको. महाराज अशी सगळ्याची मानहानी त्यावेळेस बिभीषणाला खूप शिकविलं. आणि शेवटी म्हणला ज्या राज्यात भ्रष्टाचार होतो त्या राज्यात कधी यश येत नाही. तू पापी झाला दुसऱ्याची बायको काय म्हणाली जर असं शिकवू लागला नीट शिकवून त्याचं डोस कसं केलं कोणाचं रावणाचं. त्याला लाथा म्हणजे थोडक्यात तुम्हाला अरे सविस्तर सांगाय मला टाइम मग हे थोडक्यात लाथा हाणल्या आणि मग बिभीषण शरण गेला 4-5 जणांना घेऊ. लक्षात आलं भाऊ. हे सगळं झालं. आता हे सगळं झालं पुन्हा राम आलिंगन केला समुद्रावरून शेतवरून चलत सेवानाला आणलं आणि बरंचसं युद्ध झालं. बरंचसं झालं म्हणल्यापेक्षा इंद्रजित मेला आणि कुंभकर्ण बी आता राहिलेत कोण कोणीच नाही. प्रस्थ गेला महापार्श्व महोदर धुम्राक्ष मकराक्ष अकंपन अतिकाय महाकाय देवांतक नरांतक पोट्टे सगळे गेले कोण नाही. राहिलेत कोण लंगडे खुळे काही आणि काही थोडे थोडं सैनिक. लंगडे खोळे म्हणजे कळलं का कोणाचा हात तुटला कोणाचा पाय तुटला युद्धात अशा घटना होतात ना असे काही राहिले तर लंगडे खोळे त्याच्यात काही थोडी सैनिक मोजके. हो आणि रावणानं सांगितलं त्या दौंडीवाल्याला दौंडी म्हणजे कळलं का ती हलकी वाजून सांगते ना मोठ्यानं गर्दा करू. त्या दौंडीवाल्याला सांगितलं झेंडा पिठा म्हणले सगळे सैनिक संपले माझे पोरं मंत्री सगळे 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 मेले. आणि आता शेवटचं रामावर युद्ध मी करणार आहे स्वतः रामाला मारणार आहे. हा सगळ्या वानरांना मारून टाकणार आहे स्वतः युद्धाला मी जाणार आहे. तर ते माझ्याबरोबर गावातल्या नागरिकांनी निघावं. आता राजावर संकट शेवटी आल्यावर नागरिक लोक कशासाठी असतात. नागरिक कळले ना तुमच्या आमच्यासारखे रिकामे हा या पगारी खाल्लेले श्रावण बाळ कोणत्या पगारी पडझड करडण इमा आपला इमा भरला एक नाही कोणी कोणी का भरला सर. आता 2 वर्षात आपण भरायलो माग ते रुपया भरू लागले सरकार. हा मग लागण झाले की नाही आपण त्याचे कोणाचे सरकार. मग आता त्याला संकट आले जावं लागेल. महाराज असं मग सांगितलं लोणीवाल्याला सांगितलं 80 वर्षाचा पुढचा सोडून कळलं का आणि 16 वर्षाच्या अलीकडला सोडून मधल्या सगळ्यांनी युद्धाला निघाव हो. मग ते महाराज असो का पोतराज असो कोणी युद्धाला निघाव. गावात कोणी राहायचं नाही. 80 वर्षाच्या पुढच्या न राहायचं. आधार कार्ड दाखवायचं किती वय 81 घरी बस
79 चला कुठं युद्धाला आणि 16 वर्षाच्या पुढचा अलीकडे लहान लेकर सगळे युद्धाला रावणावर चला. शेवटचं निकराचं युद्ध होणार आहे आणि रावण राजा रामाला मारणार आहे. खरोखर ती दौंडी गल्लोगल्लीला वाजायली ते डबड डबड वाजवायचं आणि मोठ्या नगर त्याला धेंडा पिटला म्हणे. रामायणामध्ये काय म्हणतात त्याचं नाव? दौंडी पिटली नाही, धेंडा पिटला. धेंडा म्हणजे दौंडी. सगळ्या गावात कलमा झाला मला की नाही भाऊ. रडान पडी सुरू झाली. आपल्याला माहीतच नाही युद्धाचा प्रसंग कधी आलेला, कधी युद्धात आपण गेलो नाही आणि मग भेकोळी माणसं रडते नाही तर काय होते? काळीच फाटायची वेळ येणार आहे. बाया पोरं रडायले माय आता तुम्ही युद्धाला गेला म्हणून कसं होईल. बाया रडायला बाय काही नाही भाऊ. हा सगळा कलमा सगळा गल्लो गेला एकच भोंगलाय. आता बरं ते पोलीसवाले का पोलिसाला ऑर्डर दिली रावणानं. हा सगळे युद्धाला बाहेर काढा. कोणी येणं गेलं तर टिकर हाणून काढा आणि मारतेत बरं. नाही अशी वेळ येऊ नये ती वेळ रावणावर आली. आपल्या देशावर आणखीन आली नाही. उलसक युद्ध होते तिथं जेलत, युद्ध होते तिथं जेलत. पाकिस्तानात झालं मागं तेवढ्यावर थांबलं आणि खरंच लागल्यावर का आवड असतंय का सोपं आहे का काय? महाराज सगळ्या गावात हलकल्लोळ होऊ लागला आणि पोलीसवाले खरोखर जाऊन बाहेर काढू लागले. चला त्याच्यावर आधार कार्ड ती टिपणा असते पहिल्यापासून टिपणं येतं. हा तुझं वय इतकं तरी युद्धाला ते म्हातार म्हणून लागलं काय सांगा तुम्हाला. अहो मग टंगडे गेले केव्हापासून 60 वर्षापासून मग गुडघे दुखले तर काय सांगा. मग 79 वय हो खरंय पण काय होत नाही मला दादा. पोलीस दादा मला नेऊ नका साहेब, मला तसं करू नका. ते नाही जमत चलावंच लागतं युद्धाला. हा इथं वयाची आठ आहे, तुझ्या गुडघ्याची आठ नाही. मला त्याची बायको आली म्हातारी ती बुटी. हो साहेब पाया पडते म्हाताऱ्यानं काय होणार आहे तिथं गेले काय करणार आणि त्याला काय तिथे काय भांडणं होते का काय होते. तुम्ही तसं करू नका, नेऊ नका म्हाताऱ्याला. ते जमत नाही म्हणला बुटी, तू बोल नको. हा मग ती म्हणली दादा मला ह्याच्याशिवाय करमत नाही टपराशिवाय. तर ते म्हणला पोलीस काय टपराशिवाय करमत नाही तू मी काय भाकरी करायला तर पण जमत नाही. मला ठोकू लागले. कोणते महाराज लोक म्हणून लागले आता लोक कंबर वाहतून कीर्तन केले आणि आईच्या भाकरी खाली आमच्यासाठी पडपोच नाही. काय युद्ध होत आहे का? नाही युद्ध होतोय. धनुष्यबाण हाणता येत नाही, तलवार हाणता येत नाही, बंदूक हाणता येत नाही. दगड तर हाणशील ना बरोबर आहे. दगड पण नाही हाणायचे काय अवघड आहे का? तर महाराज शेवट अशी वेळ आली सगळ्या गावात कर्मा. मग काय काय बाया बोट बोलला वळला राम काय मेला माय मुलावाला. मेल्यानं लेकर बाळा मारले, भाऊ मारले, इंद्रजांचा पोरला फरला मारला. सगळे मंत्री तंत्री त्याचे पोर खपविले आणि आता नागरिक लोकांच्या मुळावर आलाय. आमचं निसंतान ह्यानं केलं ह्या रावणानं. अशा शिव्या सरा बाया आणि राजाच्या माघारी लोक शिव्या देतात. त्या गल्ली बोळा शिव्या येऊ लागले. ती गल्लीतले बोललेलं बरं काय दिल्लीत कानावर जाते का नाही का? इथं चर्चा दिल्लीत कळत नाही होई मोदीला. सगळी कळती या काय जनता म्हणाली मला मागण्याचे जाता मोबाईलवर नाही लबड नाही तिथे बोलणं प्रत्यक्ष. तुम्हाला अगोदर कळायला पडला मग तिची CID काय म्हणाले गावातले लोक असतात ना त्या राणीची बी CID. त्या CIDनं सांगितलं राणी साहेब आपल्या गावात सगळा हलकल्लोळ झालाय. खरोखर लोक बोंबलायले. शेवटी आता लहान थोर युद्धाला काढलेत. म्हातारी माणसं सुद्धा 80 वर्षाच्या अलीकडे युद्धाला काढलेत रावण बापून. आणि रावण बापू युद्धाला निघाले स्वतः. आता हो उल्हासात निघाले ती युद्धाला आणि रामाला मारतोच म्हणाले. ते मंदोदरी म्हणली काय सांगावं म्हणे मालकाला. सगळे मेले. बलाटे वीर गेले. जो गेला ते वाचून नाही आला, मेलाच तिकडं. आणि आता हे मालक बी जाणार आहे ते काय वाचून येणार आहे हे कसं कळत नसतं. गावातले लोक बाया बोलायला ते काही त्याचं चुकलं नाही. त्या शिव्या सराप देणार ना नागरिक आहेत ना ते शिव्या सराप देणार. बेकार वाटलं मंदोदरीला. मंदोदरीने निरोप केला एका माणसापाशी सेवकापाशी जा रे राजे युद्धाला निघाले पण त्यांना मला गडबडीत थोडंसं बोलायचे आणि मी भेटायला येऊ का म्हणा. मी महाराणी माझा निरोप सांगा. एक शेवट गेला. राजा गेला. रावण महाराज की जय हो. राणी साहेबाचा संदेश आहे
की तुम्हाला ऐनवेळी काहीतरी हितगुज बोलण्यासाठी काही येऊ का म्हणतात. तुमची ऑर्डर असली तर त्यांना पाठवितो, घेऊन येतो. रावणानं विचार केला, मंदोदरी कधी आपल्याला अशा ऐन प्रसंगी बोलण्याचा विचार कधी तिने केला नाही. काहीतरी आली अडचण असेल, मग आपण मी तिला येऊ यावं, काय बिघडलं, दोन गोष्टी बोलायला असं रावणाला वाटलं. रावणाने निरोप केला, घेऊन या राणी साहेबाला बोलायला. मग राणी साहेबाला घेऊन या म्हणल्यावर मग पोलिसन, फौजदारन, मग ते काय कलेक्टर सगळा राणी येणार असते. सगळे लोक तिच्या बरोबर, PSI, कानुकीन, PSP, हे सगळे माग पुढे पोलिसन, पुन्हा गाड्यान, हे आता राणी म्हणजे महाराणी येते. सगळ्या लंकेची बॉस आहे ना, रावणाचा उजवा हात आहे ती, अर्धांगिनी आहे. महाराज सगळे लोक तिला आणायला तैनात होतं. मग काय पालखीत बसून त्या राणी साहेब येणार. हे मागं पुढं पोलीस सरका सरका, राणी साहेब आले, राणी साहेब आले, राणी साहेब आले, सरका, असं वाघ काढीत 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 रावणापर्यंत आणलं. पालखी टेकली, मंदोदरी उतरली, रावणाच्या पायावर मस्त ठेवलं आणि हाताला धरली कोणाच्या, आणि चला म्हणजे मला एकांतात बोलायचं, लोकांत नाही. काही वरचं बोलायचं असेल तर लोकांनी, पण महत्वाचं बोलायचं असेल तर एकांतात. म्हणून एकांतात नेलं. रावण मंदोदरी दोघच होते. रावणाला बसविलं पलंगावर, आपण बसली थोडी खाली, आणि थोडी विनंती, बरं काय पैसा विनंती लंकापती अशी तिथं एक अभंगाची वर्णन बरं काय. हो, विनंती करती मंदोदरी, काय मालक, मी तुम्हाला एक सांगते, थोडा ऐका. मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं की तुम्ही मेलात युद्धात, तुमची गाढवा बसून मिरवणूक काढली. आधी तुम्ही युद्धात मेलात, तुमच्या शरीरावर गिधाळ हे ते बसलेले मला स्वप्नात आलं. डोळ्याला पाणी आलं, रडू लागलं. निश्चित तुमचं मरण आलं. आणि मी बोलते ती सत्य. रावण म्हणला, स्वप्नातलं काय खरं असतं म्हणलं. नाही, मी पतिवर्त आहे म्हणली. पतिवर्तीचं स्वप्न लबाड ठरणार नाही. म्हणजे संतांचं आणि पतिवर्तीचं स्वप्न खरं असतंय बरं. हो, माझं स्वप्न खरं आहे, तुम्ही माझं ऐका. हो, माझ्या स्वप्नात आलं तर काय म्हणते, मंदोदरी बोले रावणाप्रती, स्वप्न देखील मी मध्य राहते, नेणू वांडर मिळाले किती, शिळा सागर बांधले. हे स्वप्नाचं वर्णन केले ना त्या अभंगामध्ये नाथांनी. हो, ऐका स्वामी दशकंधरी. हे स्वामी दशकंधरी म्हणजे 10 म्हणते तुम्हाला, तुम्ही ऐका तर माझं बोलणं. हो, दोघे धनुर्धर वीर वांडर, असं सगळं ते स्वप्नातलं सांगितलं. रावण म्हणला, मंदोदरी तुला काय सांगावं मी आता. अरे मी युद्धात मरत नाही. नाही म्हणजे तुम्ही ऐका माझं, मी पाया पडते, रामाची चित्र आम्हाला देऊन आणि शरण दे. तुम्ही शरण निघालीत का आपला अक्षय कल्याण होईल, सगळी खानदान राहिली वाचत, आणि तुम्हाला कधीच मरण येणार नाही रामाला शरण गेल्यावर. आणि अन्यथा तुम्ही जर रामाला नाही शरण जाताल तर मेल्याशिवाय राहणार नाही. मग तिथं तिथं गोष्ट काढली विभीषणाची. बघा म्हणजे तुमचा धाकटा भाऊ शहाणा सोडताय, त्यानं ओळखीलं की आपल्यावर अरिष्ट आले. तुम्ही ते निमित्त लातसं केलं, तुमच्या लाता खाल्ल्या त्यानं, ते निमित्त होतं, पण त्याला शरण जायचंच होतं. त्याला कळू लागलं की आपलं मरण इकडं राहिल्यावर आलंच आहे. म्हणून ते रामाला शरण गेलं. आणि रामाला शरण जाऊन त्याला हित केलं. अहो, तुमच्या माघारी मला कळालंय की तुम्ही मेल्यावर या लंकेचा भावी पिढीचा राजा बिभीषण होणार आहे. म्हणजे आपला देर, माझा देर बिभीषण राजा होणार आहे, तुम्हाला राम मारणार आहे असं ठरवलंय तिकडं. मला सियारी लोकांनी सांगितलंय. त्या हनुमंतानं वाळूची लंका केली, आणि वाळूची लंका करून त्या लंकेवर अभिषेक बी केलाय. कोणाचा? बिभीषणाचा. की रावणाची लंका ज्यावेळेस मी रावणाला मारीन आणि ती रावणाची लंका तुला देईल, त्यावेळेस माझ्या हनुमानची लंका मी सोडून घेईन, असं तिथं बातचीत झाली आहे. आणि 100% ते खरं आहे, त्याच्यात काहीही बदल होणार नाही. निश्चित ते शहाणा सोडता बिभीषण आहे असं म्हणायली कोण? तिथं रावण बोल. तिथं रावण बोलते. रावण म्हणला, हसला, आणि रावण म्हणला, काय म्हणते बिभीषण शहाणा, बिभीषण शहाणा, मनसी बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख झाला. काय म्हणला ते? मनसी बिभीषण शहाणा, परी तो महामूर्ख झाला. महामूर्ख नुसता मूर्ख नाही म्हणजे म्हणतो तरी. काय म्हणजे शरण गेला, अरे काय तो रामाशी भेटला म्हणजे शरण गेला. हो, पण परिरामची नाही झाला. शरण गेल्यावर राम व्हायला पाहिजे होतं की नाही? राम झाला का?
नाही. कोण हित केले त्याने, काय हित केलं त्यानं? रामना कळी चिंतने, राम रूप देखताची पदवी न घेवेची त्याची. जरी तो झाला लंकापती तर नाश पावेल कल्पांती. नामया स्वामी ते जाणून नावगा रामची होईल. मी मात्र तसं नाही, मी खरा शरण जाणार आहे. ते विभीषण शरण गेला नाही, मूर्ख आहे ते विभीषण. रामाला भेटून राम नाही झाला, राम पाहिल्यावर रामाची पदवी घेता नाही आली त्या मूर्खाला. महामूर्ख आहे. लंकेचा राजा होईल हे म्हणतील, बरोबर आहे, होईल. जरी तो झाला लंकापती तर नाश पावेल कल्प गेल्यास तरी नाश पावणार आहे, मरणार आहे. हा, तिला जिता राहणार आहे का? मी मात्र काय होईल? मुक्त होईल आणि राम रूप आणि त्याची पदवीच घेईल. म्हणून तुला मी गुह्य सांगतो. गुह्यम प्रच्छेती म्हणजे गुह्य विचारलं म्हणून गुह्यम आख्यान. मी तुला गुह्य सांगतो, लक्षपूर्वक ऐका. अगं मला बायका कमी होत्या, 80,000 बायका आहेत. किती? त्यात मुखरणी माझी मुखरणी मंदोदरी. तू मुख्य आहेस पटसराणी. बर, तुझी कंबर बारीक आहे आणि तू आयोनी आहेस. तू किती सारखीच तू पतिव्रता, बरं सुंदर आहेस. मग एवढ्या बायका असताना म्हातारपणाला मी सीताला ती पोरगी 20-25 वर्षाची पोरगी आणली. का आणली? मी भोगण्यासाठी बायकोस करण्यासाठी नाही आणली. मग का आणली? तुला सांगतो ऐक. मी का आणली? राम परब्रह्म आहे आणि सीता त्याची भक्ती आहे. सीता बायको नाही. सीता कोण? सीता कोण आहे? भक्ती आहे. आणि राम कोण आहे? परब्रह्म आहे. आणि मग त्याची भक्ती मी आणली चोर. याचा अर्थ ती भक्ती मी ओल ठेवली. ओल म्हणजे घाण, घाणवट वस्तू. सावकार तसा तुमचं भांडं आमच्यापाशी द्या आणि 1,000-2,000 रुपये खर्चायला, 1,000चे 2,000, 2,000चे 2,500 पाडव्याला द्या आणि तुमचं भांडं घेऊन ही घाणवट वस्तू, आड वस्तू. तशी आड वस्तू ती भक्ती आहे, ती मी ठेवली आहे. जोपर्यंत मला माझं मुंडकं तोडीत नाहीत राम आणि मुंडकं तोडून मला मुक्त करीत नाहीत, मोक्ष देत नाहीत, तोपर्यंत मी सीता सोडणार नाही. ज्या दिवशी मला राम मुंडकं तोडतील आणि मोक्ष देतील त्यावेळेला मी म्हणणार की तुमची भक्ती तुम्ही घेऊन जा, म्हणजे तुमची सीता तुम्ही घेऊन या. हे माझा हेतू आहे. कार्य तुला लहान दिसायला पण हेतू महान आहे म्हणलो, जरी तुला कळलं नाही. माय म्हणलं इतका मोठा हेतू मला नाही कळला. म्हणजे तुला म्या जन्मभर पाप केलंय म्हणणार आणि त्या पापाला दुसरा मार्ग मयानं तर अनन्य भक्ती होत नाही. म्हणजे भजन होत आहे का आता? मयान हाड फोडले आता कधी देवाला सांगा आता म्हणते हाड फोडे आता काय होणार? तसं काम आहे. रावण म्हणलं मयन अनन्य भक्ती फुलं वाहन गंधन धूपन दीपन अक्षनाम समर्पयामी. ही भक्ती होती का मयन? आता सांग. माझ्याने ही भक्ती होणार नाही. यासाठी मी वैरभक्ती केली. मला नारदानं सांगितलं तू वैरभक्ती कर आणि तू मुक्त होय म्हणून वैरभक्ती केली आणि त्याची सीता मी चोरून घेऊन आणली. हा, आणि मग मंडळीला हेतू करा आणि नवऱ्याचा हेतू बायकोला कळाव. ती पतीवर तिने हेतू ओळखीला. मला आता तुम्हाला मी म्हणणार युद्धाला जाऊ शकता, तुम्हाला मुक्त सुटून घ्यायचे, मोक्ष मिळवायचे. त्याच्यात तुमच्या मोक्षाच्या वाटाला मी आडवी कशाला येऊ? पण थोडा संशय वाटायला मला. कोणता संशय सांग? म्हणजे तुम्हाला मुंडकं तर तुटं वाटलं होतं तोडून घ्यायचे त्याच्याकडून म्हणल्यावर जेव्हा सीताना गेलतात तुम्ही त्याच वेळेला मारीचाला हरण करून त्या रामाला त्या सीतेपासून राम पळवायचं आणि मग सीता चोरून आणायची. असं तुम्ही साधलं, हे कपट केलं. त्यापेक्षा तुम्ही मारीच फारीच कोणाला न नेता एकटेच गेला असतात आणि बळजबरीने सीता आणायचा विचार करीत होता तर ते वाटीतच मुंडकं तोडीत होता. पण तुम्ही कशी सीता आणली? चोरून. त्या मारीचाला त्या दारात गेलं त्या काळाच्या, ते मारीचाला त्याला फसवून नेलं तिला हरण होऊन. ते मारीच मेला त्याच्या बाणानं. तर तुम्ही सीता घेऊन आलात चोरून, मग समोर कामून गेला नाही असं मला म्हणायचं. तर ते म्हणला इथं तर गाड फसलो तो येडे. मी तिथं जात होतो त्याच्या देखत सीता भांडण करून आणत होतो तर ते मला मारित होता. सीता येऊ देत नव्हता. त्याचं मुंडकं वय तोडीत होता, मोक्ष देत होता. मला मोक्ष मिळाला असता. पण हे आपला उतारा असाच नरकाला गेला असता की. म्हणजे आपल्या उतार्याचा उद्धार करण्यामुळे मी सीता चोरून इथं आणली आणि ह्या उतार्याला आधी मोक्षाला वाट लावलं आणि आता मी मोक्षाला जाणार आहे. म्हणून पंचवटी सन्मुख जाता तर मीच पावतो सायुज्यता
सकळ कुळ उद्धरणार था सीता चोरवणी आली. काय पंचवटी सन्मुख जाता. मी जर पंचवटीला समोर गेलो असतो तर मीच पावतो सायुज्यता, मला सायुज्य मोक्ष मिळाला असता. पण म्या सकळ कुळ उद्धरणार था म्हणजे कुंभकर्ण, इंद्रजित, आतिकाय, महाकाय, धुम्राक्षी सगळे आपले सगळी पब्लिक, या पब्लिकला मोक्षाला न्यायचं होतं म्हणून मी सीता चोरून गावात आणली. लक्षात आली की नाही भाऊ? हो. हा असा रावण म्हणल्यावर मंडोदरी पाया पडली आणि आपल्या राणी वसात निघून गेली. मालक तुम्ही आता मोक्षाला जा, मी तुमच्या मागे सती येणार, मी माझी बोलून करून निघणार, सतीचं वाण वाटून निघणार, पण इथं राहणार नाही. उल्हास वाटला कोणला? मंदोदरीला. आणि मंदोदरी रावण गेल्यावर सती गेली ना महाराज. पतिव्रता आहे ती तिसऱ्या नंबरची. कितव्या नंबरची? तिसऱ्या. जरी तुम्हाला वाटत असेल त्या लिस्ट मध्ये नाव राहिले अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशनम. हा म्हणून पतिव्रता आहे, पण किती नंबरची? तिसऱ्या नंबरची. तिसऱ्या नंबर. पाच पैकी लागली हो, 5वा नंबर नाही म्हणायचा. हे नंबर नाही हे 5 बाया पतिव्रता सांगितलं बरं का. ह्या तिसऱ्या नंबर मध्ये सती गेली आहे. ते का मागायच्या एका 2 महिन्याखाली डिगुळात मी सांगितलं कीर्तनात. हे डिगुळ नाही का काल गेलतो ना, मग त्या बायाला संशय घुसला. मला विधवा बाई पतिव्रता होऊ शकत नाही असं पहिल्या कीर्तनात 2 महिने काहीतरी कीर्तन होतं. कशात होतं बा? गंगापूर होते ते. विधवा बाई पतिव्रता होऊ शकत नाही. पतिव्रतेचा नंबर 1, 2, 3. चौथा नंबर पतिव्रतेला नाही. वैधव्यात पतिव्रता म्हणता येत नाही. असं म्हणल्यावर त्या विधवा बायाला संशय वाढला. मन बरं. ते काल मला येऊन म्हणलं महाराज आमच्या बाया म्हणू लागल्या की महाराज म्हणले की विधवा बाया पतिव्रता नसतात. ते आम्हाला संशयच वाटायला नाही. आम्ही तर चांगल्या वागतो. ते वेगळाच अर्थ घेतला असा अर्थ. मग काल कीर्तनात थोडी त्याला आणखी थोडं समजून दिलं. ही माझा सावकामराचा विषय होता. त्याच्यात अवंगाचं चिंतन, विठोबा नावाचा अर्थ हे ते करत बसावं लागलं. मग ते पण थोडका विषय सांगितला. मी म्हणलं तुम्हीच काय पांडवाची आई कोणती बी पतिव्रता ठरत नाही. हा माद्री पतिव्रता तिसऱ्या नंबर. कितव्या नंबरची? कोणती पतिव्रता नाही. नवरा मेल्यावर जी जगायली या ती काय पतीचं व्रत करणार आहे? पतिव्रता म्हणजे पतीच्या व्रतात राहणार आहे. पती जिवंत नाही तर पतिव्रत असतं कसं म्हणतात? हा तुम्ही वागण्यात चांगले असतात त्याच्याबद्दल कोण काय म्हणाले, पण पतिव्रता नावाची लिस्ट तुमचं नाही नंबरला. सती गेली तिसऱ्या नंबरची. पहिली कोणती पतिव्रता? सहज सांगायलो नवरा तिकडं मेला, हिला कळालं, लक्षात आलं नवरा हिचा इकडे जीव गेला पाहिजे. गेला पाहिजे नाही, गेला पाहिजे. गेल्यास तर मग काय उपयोग राहिला? गेला नाही, तिकडं गेला नवरा, तिकडं काय गेला? प्राण गेला. ही झाली 1 नंबर. नवरा मेला आणि काही वेळानं घंटा 2 घंट्यानं तिला अटॅक म्हणजे ध्यास लागला सारखा, टेन्शन आलं आणि त्या टेन्शन मध्ये ती गेली. कितवा नंबर लागला? दुसरा. आणि नवरा मेला आणि जगून करायचंय काय? मी कशाला वाचायचे? वैधव्याचं जीनं काय उपयोगाचं असं वाटलं. आणि पुतळाबाई शिवाजी महाराजची बायको जशी की बुट भरच्या टोळी सरनाथ त्यांच्या मोजड्यामध्ये खडावा आणि सती गेली, किंवा रावणाची मंडोदरी सती गेली. अशा कित्येक बाया सती गेल्या किंवा एकच काय म्हणजे आपल्या नवऱ्यात सरनाथ शिरल्या. कितवा नंबर लागला? तिसरा. आणि वैधव्यानं जगतीये आणि मी पतिव्रता. आडणी लोकांना बोलणं करणार नाही, पण पतिव्रता नाव तिला ठरत नाही. हा वागाय चांगले असताल ना तुम्ही. नवरा जरी मेला तर तुम्ही वागायला चांगले असताल, हयातीत बी चांगल्या वागला, आता बी चांगल्या वागला असताल, त्याच्याबद्दल वाद नाही. पण पातिव्रत्य नावाचं जे व्रत आहे, व्रत आहे ना ते व्रत आहे. जशी एकादशी व्रत, प्रदोष व्रत, तसं पती व्रत आहे. ते व्रत नवरा गेल्या पुढे राहिलं मग त्याच्या काल लक्षात आलं. कोणाच्या? त्या गुरुला ते एक प्रश्न उपस्थित केला विचारानं. त्या म्हणल्या होत्या म्हणून महाराजाला आणखीन आम्हाला डबल सांगा म्हणा, विस्तार बोलतो. मग थोडं मी काल सांगितलं. मी याच्यावर आणखीन खूप बोलल, पण ह्या आता कीर्तनात हेच विषय जास्त बोलायचा असल्यामुळं मला ते बोलता येणार नाही. लक्षात आलं? मग मंगळवारचा नंबर कितवा लागलाय भाऊ? आपला टाइम संपला.
मग मंदोदरी बिभीषणला शहाणं म्हणली आणि रावण काय म्हणला मूर्ख आहे. त्याच्याबद्दल आपण उद्या विचारतो. तुम्हाला एक सांगतो, 2 मुद्दे सांगतो. भगवद्गीतेत शरणागतीचा अर्थ कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो. त्यात 2 श्लोक आहेत 8व्या अध्यायामध्ये, एक 62वा आणि एक 66वा. तुम्ही घरी जाऊन बघा, मला उद्या वया सांगा. पाठ करायला नाही भाऊ, बरोबर सगळ्या वया पाठ करायच्या श्लोकावल्या. बघा काय बघा ही नाही मला सुचलं झालं आता बघा वाचा बाबा कसं करा. हा? कल्लोळ जैसा पाणी उद्या करा पाठ. एक सांगतो, पहिला श्लोक सांगतो. तमेव शरण 62वा श्लोक. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्तिहि शाश्वतम्. त्याच्यावर ओवी सांगतो. वयास महत्वाच्या 2 ओव्या आहेत त्या सांगतो. काय तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीघ महोदरी का गांगरी घाले तैसे. त्याच्या पुढची ओवी त्या प्रसादाबद्दलची. तया मग तयाचे प्रसादे सर्व शांती प्रमदे कांतो होण्या स्वानंदे स्वरूपीचे रमसे. या महत्वाच्या 2च वया पाठ करून घ्या आता सांगितले. आणि त्याच्या पुढचा श्लोक आहे बरं काय. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. धर्माचे टवाळ जे कालावे अज्ञान मूळ ते तेजोरी तेजी सत्य धर्मदार. याच्यावर आणखी 5-7 वया महत्वाच्या आहेत त्या शरण जाण्याबद्दल. त्यांनी कसं शरण आणि शरण गेल्यावर माणूस काय होतो त्याबद्दलचा विचार त्या वया झाल्या. उद्या अध्यात्म आहे. उद्या काय अध्यात्म आहे. आणि मग शरण गेल्यावर धर्माधर्म सहज मावळते अर्जुना असे देव सांगायले. आता ये बरं काय, थोडं 2 मिनिटं लागू द्या. पहिला श्लोक आहे तमेव, बरोबर आहे ना. तम एव म्हणजे त्याला. बोट की तिकडे गेलं, बोट कुणकडे गेलं त्याच्यात तिकडे गेलं बोट. त्याला काय तमेव तिकडे गेलं. आणि इकडं अहम त्वा, इकडं काय सर्व धर्मान परित्यज्य माम मला एकम एका शरणम व्रज शरण ये म्हणजे मला एकाला शरण ये. आता बोट कोणाकडे आलं आपल्याकडे नाही त्याच्याकडं. कोण हा म्हणजे देव आहे ना, आपण नाही. म्हणजे मला शरण ये म्हणले मागच्या श्लोकात. पहिल्या श्लोकात म्हणले त्याला शरण जाय. आता ते म्हणजे प्रतिनिज्ञ आणि इकडं बोट आलं मी म्हणजे प्रत्यक्ष. कळलं. तो म्हणजे निर्गुण, हा म्हणजे सगुण. प्रतिविज्ञा प्रत्यक्षता याचा विचार उद्या करू. आणि 2 श्लोक आहेत. कोणते 62वा 66वा 18व्या अध्यायातला ते बी पण या त्याच्यावर एवढ्या पाठ करून या. नाथ महाराज उद्या लक्षात ठेवा. हे 2 श्लोक आहेत. त्याच्यात दादाची एक ओवी बघा. दादा मला त्याच्यात ओवी बघा. दादा सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. त्याच्यात एक तुम्ही ओवी मला सांगितली होती बघा. राखणेवा मागे सांगितली होती हो सर तेन ते काय त्याला श्लोकाचा अर्थ काय करायला पण दादाने ओवी पाठ केली. पण ऐका, परिसाची संगती लोह उभे खाय माती. नाही हा सोने झाल्या पुरती नशिबी लोह उभे खाय. सुरुवात आहे मला वाटते. लोह उभे खाय माती ती परिसाची संगती सोने झाल्या पुरती नशिबी जे मळे. ऐका ना, हे शरण जाण्याबद्दलच ती ओवी आहे. हे दृष्टांत आहे फक्त. त्याच्यात सिद्धांतात शरण जाण आहे. त्याने जी ओवी सांगितली का त्या सर्व धर्मानं परित्यज्य त्याच्यातली ओवी आहे. आता ही ज्ञानेश्वरी कळल्यावर गोळी लागते हो. ईश्वर भेटे हो माझी वजन तिनं तुटे ऐची बोल नको ओखटे कानी लावू. हे पाठ करून या वजनातराव. बर तू द्या पाठ करून इथं कुठे आण नको. बरं बाबा. मग त्याच्यावर महत्वाच्या ओव्या पाठ करून ये मला सांग. सर्व धर्मांवर लिहा. आणि पहिला श्लोक आहे तमेव शरण म्हणजे पहिल्यानं ते आणि पुन्हा मी मला शरण ये असे म्हणायले देव. उद्या विचार.